कमळ चिन्ह समोरील बटन दाबा। भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ रजनी संजय सावकारे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। काय सांगाल आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व? आजच्या प्रेस कॉन्फरन्सचं महत्त्व म्हणजे निवडणुकीचा शेवटचा टप्पा आला आहे। उद्या मतदान आहे। मी प्रभाग क्रमांक 1 मधून गिरीश सुरेश महाजन भारतीय जनता पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार असून मला सर्वांशी काही हितगुज करायचं आहे। त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे। या प्रभागामध्ये गेल्या 4 वर्षापासून मी निरंतर काम करतो आहे। बऱ्याच कॉलन्यांमधले रस्ते, तसंच पेव्हर ब्लॉकचं काम, ज्या ठिकाणी ओपन स्पेस आहे, जसं दत्त मंदिराचा ओपन स्पेस आहे, ओंकारेश्वर मंदिराचा ओपन स्पेस आहे, अशा बऱ्याच ठिकाणी मी पेव्हर ब्लॉक लावून त्या ओपन स्पेसचं सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। चिंतामणी विहारच्या रस्त्यांचा बोलला तर चिंतामणी विहारचे रस्ते गेल्या 15 ते 20 वर्षापासून चिंतामणी विहार उपेक्षित होतं। तसंच ओम पार्क, गजानन महाराज नगर, शांतीनगर, तापीनगर, सिद्धिविनायक कॉलनी या सर्व ठिकाणी आम्ही माननीय नामदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून रस्त्यांचे कामं मार्गी लावले आहे। तसंच यापुढेही ज्या ठिकाणी रस्ते राहिले आहेत, जसं पवन नगर, प्रभात कॉलनी, नर्मदा नगर, गोविंद कॉलनी या 4 ठिकाणी, या 4 कॉलनीमध्ये रस्ते बाकी आहेत, तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। आणि त्यासाठीही आम्ही कलेक्टर माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे प्रस्ताव दाखल केलेला असून त्या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळून हे कामही मार्गी लागतील। बरं हो, नवीन काय होणार आहे? आपल्या प्रभागात हा जो प्रभाग आहे हा अतिशय सुशिक्षित असा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये संत ज्ञानेश्वर गार्डन आहे। संत ज्ञानेश्वर गार्डन हे बरेच वर्ष झाले या गार्डनकडे दुर्लक्ष झालेलं आहे। या गार्डनचं आपण नूतनीकरण करूया। तसेच पवन नगर येथे एक गार्डन आहे, त्या गार्डनचंही आपल्याला नूतनीकरण करायचं आहे। आणि मला असं विशेष असं आहे की महिलांसाठी पिंक गार्डनची निर्मिती करायची आहे। माझा मानस आहे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी ओपन जिम असेल आणि बऱ्याच काही अजून मनात कल्पना आहेत, जसं महिलांच्या म्हणजे माता भगिनींच्या सुरक्षेसाठी त्यांच्या रात्री बेरात्री त्या प्रवास करतात, येतात जातात, त्यासाठी आपण तिसऱ्या डोळ्याची नजर या प्रभागावर नेहमी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी माननीय नामदार संजय सावकारे यांच्याशी आमची चर्चा चालूच आहे। आणि त्या CCTV कॅमेऱ्यांचा जे नियंत्रण कक्ष राहील तो आपल्याच प्रभागात शक्यतो माझ्याच संपर्क कार्यालयात आपण तो ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपण त्याच्यावर 24 तास लक्ष देऊ शकतो। कालच झालेल्या सभेत माननीय नामदार संजय सावकारे यांनी भुसावळ शहराचा जो विस्तारित भाग आहे त्या विस्तारित भागाची हद्दवाढ लवकरच होईल असं जाहीर केलं आहे आणि ते हद्दवाढ लवकरच होणार आहे। त्यामुळे जो विस्तारित भाग आहे त्या सर्व विस्तारित भागांमध्ये भविष्यात अतिशय कामाचा वेग वाढून त्या लोकांना सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यावर आमचा भर राहणार आहे। त्याचबरोबर आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सभागृह बांधण्याचं आपलं नियोजन असून आपल्या प्रभागातील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सर्वांनी एका ठिकाणी एकत्र यावं आणि त्या सभागृहाचा फायदा घ्यावा म्हणून आपण आपल्या प्रभागातील एखाद्या खुल्या भूखंडावर ओपन स्पेसवर सभागृह बांधण्याचं नियोजन चालू आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था, अपार्टमेंट्स असतील, ते चौक असतील, त्या सर्व चौकांमध्ये सिमेंट बेंचेस ठेवून त्या ज्येष्ठ नागरिकांना तिथेही बसण्याची व्यवस्था आपण करणार आहोत। विशेषतः आपण माझ्या प्रभागात मी नवीन मानस असा करतो आहे की अंडरग्राऊंड आपल्या जे कचरा कुंडी असतात जसं बाहेरच्या देशांमध्ये आहेत, बऱ्यापैकी आहेत, ते करण्याचं माझं नियोजन आहे। आणि या पूर्ण प्रभागात कालच माननीय नामदार संजय सावकारे यांनी सांगितलंय की गटारीचं जे नियोजन आहे ते भूमिगत आहे। आम्ही सर्व गटारी ह्या भूमिगत करणार आहोत, ज्यामुळे आरोग्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही आणि घाण दिसणार नाही। आता वेळ तुमची आहे। आम्हाला आपण आशीर्वादरूपी मतदान करून आम्हाला नेहमी आमच्या पाठीशी तुम्ही उभे राहत आहे आणि आताही तुम्ही राहाल यात कुठलीही मला शंका नाही। त्यामुळेच आता मी तुम्हाला मतदान मागण्यासाठीच आजची पत्रकार परिषद घेतली होती। त्यामुळे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार, भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार माननीय सौ रजनीताई संजय सावकारे, तसेच प्रभाग क्रमांक 1 मधून नगरसेवक पदाचे उमेदवार सौ पूजा प्रेमचंद तायडे आणि मी 1 ब मधून गिरीश सुरेश महाजन या तिघांनाही आपण भरभरून मतदान करावे, आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्यावा ही नम्र विनंती करतो। सर्वांनी कमळाला मतदान करावं। कमळाला मतदान म्हणजे विकासाला मत। या शहरात, या देशात, या राज्यापासून तर पूर्ण देशापासून खालपर्यंत भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार आहे। त्यामुळे आपण आपल्या प्रभागासाठी, आपल्या शहरासाठी आपण सर्वांनी
ज्या ज्या ठिकाणी कमळाचे उमेदवार उभे आहेत त्या त्या ठिकाणी कमळाला मतदान करावे ही नम्र विनंती करतो. धन्यवाद. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा, साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.